मराठा आंदोलकांची सीएसएमटी स्टेशनवर मोठी गर्दी, रेल्वे रुळावर मराठा आंदोलक, स्टेशनवर मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी, मुंबईकरांचा खोळंबा। मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात मनोज जरांगेंचं आमरण उपोषण, जरांगेंच्या समर्थनासाठी लाखोंचा जनसमुदाय मुंबईत। 2 तासात पुन्हा मुंबई मोकळी करा, पोलीस सांगतील तिथेच वाहन पार्किंग करा, मनोज जरांगेंचं मराठा आंदोलकांना आवाहन। सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंची भेट घेण्याची शक्यता, आज संध्याकाळी सरकारचे प्रतिनिधी आझाद मैदानात जाणार, जरांगेंच्या उपोषणावर लवकरच तोडगा काढण्याचा सरकार प्रयत्न करणार। न्यायासाठी मुंबई नाही तर काय सुरत, गुवाहाटीला जायचं का? मराठा आंदोलनावरून उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला खोचक सवाल, आरक्षण देऊ म्हणणारे दर्शन घेत फिरत असल्याचा शिंदेंना टोला। मराठा ओबीसी कुणावरही अन्याय होऊ नये ही सरकारची भूमिका, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य, तर जरांगेंच्या मागण्यांवर चर्चा सुरू असल्याची मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटलांची माहिती। राज्यभरातून मुंबईत मराठा आंदोलकांची मोठी गर्दी, मुंबई महापालिकेसमोर आंदोलकांची आंघोळ। 80व्या वर्षी संघानं जबाबदारी दिली तरी पार पाडणार, 75व्या वर्षी निवृत्ती घ्यावी असं मी कधी म्हटलो नाही, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। भाजपबद्दल संघ निर्णय घेतो, यात तथ्य नसल्याचं स्पष्टीकरण।